आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सगळं काय होऊन बसलंय रे? किती खुश होतो आम्ही। अचानक एक वादळ आलं आणि सगळंच उद्ध्वस्त झालंय। दादा आणि पारूंचं एकमेकांवर खरं प्रेम असूनही आई त्यांना कधीच समजू नाही शकल्या। त्यांना या घराच्या बाहेर काढलं, तरी त्या दोघांनी एकमेकांची कधीही साथ सोडली नाही। आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून त्यांना तू अशा मोठ्या संकटात टाकलंस का? नाही, आदित्य दादांना काहीही होऊ शकत नाही। तेव्हा पोलिसांना जी बॉडी सापडली ती आदित्य दादांची नसू देत। त्यांना या घरात परत सुखरूप पाठव देवा। दादांना काहीच नाही झालं पाहिजे। बाई आहे आई, आदित्य नाहीये। हे पाकिट बॉडी जवळ सापडलं, त्यात तुमचा फोटो आहे, म्हणून तुम्हाला इथे बोलवलं। हो, पण तो आदित्य नाहीये। तुम्ही प्लीज आदित्यला शोधण्याचा प्रयत्न करा। होय मॅडम। देवी आई, तुम्ही काळजी नका करू। मला खात्री आहे आदित्य सर सुखरूप आहेत। पारू, ये, मी आहे खाली। प्रीतम सर, तुम्ही देवी आईंकडे थांबा, बाकी मी बघते। मी आदित्य सरांना शोधून काढणार म्हणजे काढणार। तू कायम माझी परीक्षा बघितलीस, पण आज मी सगळ्या परीक्षा दिल्या। पण आज तू एका आईची परीक्षा घेतेस। माझा मुलगा माझ्यापासून आधीच लांब गेलाय। त्याला अजून दूर करू नकोस। आदित्य माझ्यापासून आजपर्यंत कधीही इतका दूर राहिलेला नाहीये। तो दूर गेलाय, त्याला माझ्यापासून घेऊन जाऊ नकोस। मला माझा आदित्य परत हवाय। सुखरूप, हसत खेळत, चालता बोलता जसा होता तसा परत हवाय। जोपर्यंत तू माझा आदित्य सुखरूप परत आणत नाहीस, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही। सर, त्या आदित्यचा ऍक्सिडेंट झाला,
पर्सनल प्रोजेक्ट करायला गेला होता ना स्वतःचा. मी बघतो काही. हां हो सर. तुम्ही कामाचं बघा. हां कुठपर्यंत आलाय प्रोजेक्ट? सर व्यवस्थित चालू आहे. टकाट्या पिटायच्या नाही. साहेब नमस्कार. मी पारू, आदित्य सरांची बायको. आदित्य सर इकडं तुमच्या ऑफिसातच काम करतात ना? ते कामानिमित्त चेन्नईला गेले आहेत. तुम्ही मला सांगू शकाल का की चेन्नईत नेमकं कुठं गेलेत ते? तो कुठे गेला ते आम्हाला माहिती नाही. तो आमच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. तो एका प्रोजेक्टसाठी गेला होता आणि त्याचं ते वैयक्तिक प्रोजेक्ट आहे, तो स्वतःचा प्रोजेक्ट होतं. आम्हाला असं कळालं त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे. म्हणजे खूप वाईट वाटलं आणि याच्यापेक्षा जास्त आम्ही काय सांगू शकत नाही. हां, तो मेला बिला असला तर त्याची भरपाई तुला मिळणार नाही. मी माझ्या नवऱ्याची नुकसान भरपाई मागायला नाही आलीये, माझ्या नवऱ्याची चौकशी करायला आलीये मी. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझा नवरा मेला नाहीये, जिवंत आहेत ते. मी फक्त इतकंच माहिती करून घ्यायला आले होते की आदित्य सर चेन्नईला नेमकं कुठं गेले आहेत, त्यांचा पत्ता काय एवढंच मला सांगा. हे तिला पत्ता दे आणि ते कुठल्या साईटवर गेलाय ना ते पण दे. मी देतो असेल ते सगळं देऊन टाक. सगळं देऊन टाक. दादा असं कसं झालं रे? कधीच मला एकट्याला नाही सोडलंस तू. मग आजच असं का? तू जेव्हा हे घर सोडून गेलास ना तेव्हा मी तुला एकट्याला नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे. मी पण तुझ्या सोबत यायला पाहिजे होत. म्हणजे आज त्या ट्रेन मध्ये मी पण तुझ्या सोबत असतो. प्रीतम, त्रास करून घेऊ नका. काही होणार नाही आदित्य दादांना. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना की दादा सुखरूप आहेत म्हणून. मग असं कसं काय होईल त्यांना? आई पण देव पाण्यात घालून बसलाय. देव त्यांची इतकी पण परीक्षा नाही घेणार. तुम्ही नका काळजी करू प्रीतम. आदित्य दादा लवकरात लवकर घरी परत येतील. त्याला यावंच लागेल प्रिया, त्याला यावंच लागेल. तू असं हा प्रवास अर्धावट सोडून नाही जाऊ शकत तो. त्याशिवाय या घराला काय माझ्या आयुष्याला काय अर्थ नाहीये प्रिया. त्याला यावं लागेल, पण त्याला परत यावं लागेल प्रिया.